ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातल्या एका मोठ्या बातमीने या बुलेटिनची सुरुवात करूया। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपावर लवकरच चर्चा होणार आहे, तशा सूचना ठाकरे बंधूंनी पक्षातल्या नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ठाकरे जागा वाटपाच्या चर्चेसोबत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे। बघूया त्याविषयी सविस्तर। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीचं ठरलं। जागा वाटपाच्या चर्चेची पहिली फेरी 2 दिवसात। युतीच्या घोषणेआधी जागा वाटप निश्चित होणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती करायची हे जवळपास निश्चित केलंय। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाली नसली तरी पडद्यामागून युतीच्या दृष्टीने सगळ्या हालचाली सुरू झाल्या। शिवसैनिक आणि मनसैनिक युती होणार अशी खूणगाठ मनाशी बांधून निवडणुकीच्या तयारीला लागले। पुढच्या काही दिवसात महापालिका निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोग करण्याची शक्यता आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी बैठकांचं आयोजन करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून मनसेशी चर्चा करण्याची जबाबदारी काही नेत्यांवर टाकण्यात आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल परब, वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांच्यावर चर्चा करण्याची जबाबदारी टाकण्यात आली। उद्धव ठाकरे मनसेशी युती करण्यासाठी आग्रही आहेत, त्यामुळेच जागा वाटपात जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घ्यायच्याच, परंतु दुसरीकडे मनसेलाही दुखवायचं नाही अशाच प्रकारची रणनीती ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची असणार आहे। त्यामुळे जागा वाटपात महत्त्वाची भूमिका ही अनिल परब बजावणार असल्याची माहिती मिळते। आतापर्यंत वरुण सरदेसाईंवर युवा सेनेची जबाबदारी होती, त्यांना पहिल्यांदाच पक्षानं मोठी जबाबदारी दिली आहे। वरुण सरदेसाई जागा वाटपात आपलं कौशल्य पणाला लावतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। शिवाय आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांनाही जागा वाटपाच्या चर्चेसाठी जाणाऱ्या समितीत स्थान देण्यात आलंय। वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण दोघेही आदित्य ठाकरेंचे जवळचे असल्यानं आदित्य ठाकरे यांच्याकडे निवडणुकीची सूत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही। शिवसेना युबीटी पक्ष हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच महापालिका निवडणूक लढवत असला तरी जागा वाटपासाठीचं शिष्टमंडळ पाहता आदित्य ठाकरे यांच्याकडेच महापालिका निवडणुकीची सूत्र असतील हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलंय। मनसेनं ही निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे। शाखांवर मनसैनिक निवडणूक याद्यांची पडताळणी करतात। राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानुसार जवळपास 125 वॉर्डांमध्ये मनसेनं मोर्चे बांधणी केली आहे। वेळ आल्यास 227 जागा लढण्याची ही मनसेची तयारी आहे। तरीही मराठी बहुल भागावर मनसेनं विशेष लक्ष दिलंय। शिवसेनेच्या समितीसोबत चर्चा करण्यासाठी मनसेकडूनही काही नेत्यांवर जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे। मनसेतल्या सूत्रांनुसार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे हे मनसेच्या समितीत असू शकतात। अमित ठाकरेंना याबाबत विचारलं असता त्यांनी मनसेचे सगळे निर्णय वरिष्ठ घेतील असं सांगितलंय। अनेक विद्यार्थी सेनेचे पण मुलं मुली आहेत ज्यांची इच्छा आहे, मी साहेबांकडे संपूर्ण लिस्ट देणार आहे। त्याच्यामुळे आमचं काम त्याच्यावर चर्चा चालू आहे आणि ते बघू आता कसं होतं। मनसे तसं तरुणांचाच पक्ष मानला जातो, पण तरीही त्यातही तरुणांना संधी यावेळेला मिळेल। नाही, नक्कीच मिळणार आणि त्या प्रकारचं काम पण चालू आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे। त्यामुळे राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे कोणताही धोका पत्करणार नाही। जागा वाटपाची यापूर्वी प्राथमिक चर्चा झालेली आहे। आता या दुसऱ्या फेरीत जागा वाटपाच्या चर्चेत आणखी प्रगती होण्याची शक्यता आहे। काँग्रेसनं ठाकरेंसोबत निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे काँग्रेसचा प्रभाव असलेल्या क्षेत्रातल्या जागा वाटपातही ठाकरेंच्या पक्षांना रणनीती निश्चित करता येणार आहे। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।